द व्हॉइस विस्टा प्रेझेंट्स लाईफ बियॉन्ड किचन या कॅन्डिड पॉडकास्ट सिरीजमध्ये आजच्या गेस्ट आहेत हॉटेल संचालिका अंजली आमले, ज्यांनी त्यांच्या पाककौशल्याला भरभराटीच्या व्यवसायात रूपांतरित केलंय. उद्योजकतेसह आपली आवड, कला यांचा सुंदर समन्वय साधून अंजली यांनी स्वयंपाकघराच्या पलीकडे यशस्वी होणं म्हणजे काय हे पुन्हा परिभाषित केलंय. आदरातिथ्य आणि चिकाटीचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी आपणही उत्सुक असाल तर सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट लाईफ बियॉन्ड किचन. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रात यशस्वी महिलांचा मुलाखतींचा कार्यक्रम ऐकत आहात आणि आजही आपल्या या कार्यक्रमामध्ये एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे, अंजली आमले. अंजली ताई, तुमचं मी स्वागत करते. लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. कृपया तुम्ही स्थानापन्न व्हा. नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. आज आम्हाला फार आनंद होतोय कारण आम्हाला विविध खाद्यपदार्थांच्या ज्या माध्यमातून त्या चवी तुम्ही मनाने आमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहात. तुमचा सगळा प्रवास आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही उलगडून दाखवणार आहात. तर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं लहानपण कसं होतं किंवा या क्षेत्रामध्ये तुमच्या लहानपणापासून तुम्ही काही पाहिलं आहे का, या क्षेत्रात कोणी होतं का, किंवा कशी सुरुवात झाली या सगळ्या तुमच्या प्रवासाला, या वाटचालीला, याबद्दल थोडक्यात सांगा. मी स्वतःला माझे भाग्यवान समजते. तुम्ही पण मला इथपर्यंत बोलावलं आणि माझे मनोगत ऐकून घेतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना मी स्वतःला भाग्यवान समजते. आता तुम्ही पहिला प्रश्न केला, माझं बालपण कसं गेलं. माझं बालपण म्हणजे जुन्या नाशिकमध्ये. मी माझं शिक्षण पहिले 7वी पर्यंत झालं. त्याच्यानंतर मी 15 वर्षाची असतानाच माझं लग्न झालं. 16व्या वर्षी मी आई झाली. नंतर 22व्या वर्षापर्यंत सगळी मुलं होऊन ऑपरेशन झाले आणि 24व्या वर्षी ह्या हॉटेल लाईफ क्षेत्रात मी पाऊल ठेवलं. तर ते पाऊल असं ठेवलं की आमचं पूर्वी काही हॉटेल व्यवसाय वगैरे असं काही नव्हता, पण आमचं हॉटेल होतं ते एकाला चालवायला दिलं होतं आणि मग ते त्यावेळेला आम्हाला ते ताब्यात भेटलं 2/8/86 ला हॉटेलचा माझा हा पहिला दिवस, पहिली सुरुवात झाली. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस मनुष्य हॉटेल लाईन मध्ये पडतं त्यावेळेस मी खूप कडू अनुभव घेतले की जे हॉटेलला मुलं असतात त्यांनी कामाला यायचं नाही, मुद्दाम घाण कचरा करायचा आणि खूप असं त्रासदायक हे करायचे. पण लेडीज म्हणजे एक स्त्री, हिने स्वतःला कधी पण कमजोर समजायचं नाही आणि एक हिंमत ठेवायची, एक जिद्द ठेवायची की आपण हे काम करू शकतो. कुठलंच काम आपण करू शकत नाही हे डोक्यात कधी ठेवायचंच नाही आपण. तर ज्यावेळेस मी हॉटेल चालू केलं तर त्यावेळेस खूप म्हणजे माझ्याजवळ पण म्हणजे डिपॉझिट वगैरे असं काही नव्हतं. तेवढ्याच्यात गरिबीच्यात चालू केलं. थोडंसं लोन घेतलं, पण लोन घेताना आता प्रत्येक स्त्री काही करताना लोन घेते, पण ती कशी हप्ते फेडत नाही. हप्ते न फेडता कमीत कमी तुम्ही व्याजाचं दर तर देत जा दर महिन्याला. म्हणजे ज्यावेळेस तुमची परिस्थिती वर्ष 2 वर्ष सुधारली की मग तुम्ही हप्ते चालू करा. पण कमीत कमी आपण जे काही कर्ज काढलेले त्या कर्जाचं व्याज तरी दर महिन्याला तुम्ही देत राहा, म्हणजे ते कर्ज वाढत नाही. मग असं करून त्या हॉटेलची जी सुरुवात केली तर अक्षरशः ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस 2 ते 3 हजारामध्ये हॉटेल चालू केलं. तेवढ्यातच सगळं सांभाळलं, पण त्यावेळेस स्वस्तही होती, त्याच्यामध्ये 2-3 हजारामध्ये आमचं हॉटेल चालू झालं. मला तेच पुढचं विचारायचं होतं की घरी आपण स्वयंपाक करण्यापासून तर अगदी मेन रोडवर दुकानं सुरू करण्यापर्यंत अशा अनेक टप्पे तुम्ही पार करत करत इथपर्यंत पोहोचले आहात. पण या मागे काय प्रेरणा होती की आपण हे करायचं, हे असं तुम्हाला का वाटलं? त्याच्यावरचं कारण असं आहे की मी नेहमी त्या हॉटेलमध्ये खायला जायचं, नाश्ता करायचा, बघायचा. अरे मग आपलं हॉटेल असून आपण का नाही करू शकत. तर मला बरेच जण म्हणायचं, अहो हॉटेल लाईन करणं म्हणजे साधी नाहीये, लोक त्रास देतात, गरिबांचा त्रास देतात, येणारे जो क्राऊड जे लोक असतात ते चांगले नसतात, तर तुम्ही करू नका. पण मी माझ्या मनात एक जिद्द ठेवली की आपण आपल्याला स्वतःला काहीतरी करून दाखवायचं.
कुठलंही जर संकट आलं त्या संकटाला सामोरं जायचं. मग वाईट असो चांगलं असो कुठलंही असो तर त्या गोष्टीला आपण सामोरं जायचं आणि तो ध्येय मनात ठेवलं की आपण इतर लोकांसारखं का नेऊ शकत. इतर लोकांनी आता जे आमचं पूर्वीचं हॉटेल होतं ते भगतराव हॉटेलवाले हे चालवत होते. तर मी नेहमी जाता येताना बघायची अरे भगतराववाले आपलंच हॉटेल चालवतात आणि आपल्याला काही देत नाही, मग आपलं हॉटेल असून आपण का नाही करू शकत. थोडक्यात म्हणजे तुम्ही स्वतःसाठी प्रेरणा बनवली की मला काहीतरी करून दाखवायचं. ही तुमची जी प्रेरणा होती त्यातूनच तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली. आताच तुम्ही अनेक आव्हानांचा सुद्धा उल्लेख केला की सुरुवातीला खूप त्रासही झाला, अनेक विरोधही झाला. असे काय मोठे आव्हानं सुरुवातीला आणखी होती आणि त्यावर तुम्ही मात कशी करत गेलात? सुरुवातीला आव्हानं म्हणजे गडी माणसांनी यायचं नाही. आता ते आज कामाला आले 2 दिवसाचे पैसे जमा झाले की दारू पिऊन पडून घ्यायचं. कारण हा जो हॉटेलमध्ये लाईन काम करणार आहे हे काही सगळेच चांगले मुलं असतात असे नाही. आणि शक्यतो आपले महाराष्ट्रीयन मुलं जास्त येत नाही. हे यूपी MP बिहार ह्या इकडचेच मुलं जास्त असायचे. पण मग 2-3 वेळा अनुभव आला की आपण काम पडलेलं ते काम लांबून बघून घ्यायचं आणि ते निघून जायचे. पण त्यावेळेस पण मी डगमगले नाही. आपण स्वतः कंबर खचून ते भांडी वगैरे घासून धडाधड आवरून परत हात धुवून परत आपण गल्ल्यावर पैसे घ्यायला रेडी. मग 2 दिवस त्या मुलांनी असा त्रास दिला. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे या बाई काही आपल्यावर डिपेंड नाही, या स्वतःही करू शकतात. मग त्यांना स्वतःला लाज वाटली आणि मग ते व्यवस्थित कामाला येऊ लागले. मग पहिले 2 आले, मग 3 आले. म्हणजे अनेक छोट्या छोट्या अडचणी होत्या, छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक अडचणी होत्या. पण तुम्ही खंबीरपणे उभा राहिला, ठामपणे उभा राहिला आणि त्यातूनच आता अलंकार हा एक ब्रँड तयार झालेला आहे. तर आणि स्पर्धाही खूप वाढलेली आहे. अर्थातच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्पर्धाही खूप आहे. पण मग तो तुमचा जो अलंकार ब्रँड आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्याचं काय वैशिष्ट्य आहे सांगाल की कसा वेगळा आहे? त्याचं कारण सांगते की ज्यावेळेस हॉटेल चालू करायचं तर आता हॉटेलला नाव काय द्यायचं. तर आमचे एक ब्राह्मण कुलकर्णी ब्राह्मण म्हणून तांबड गल्लीमध्ये मी त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं हॉटेलला नाव द्यायचं काय नाही, तुमचं नाव अंजलीच नाव द्या. पण मला कशात 4 ते 5 नंदा हे एकटे, मग त्या सगळ्यांची कुजबूज सोडायची का अंजलीच का नाव द्यायचं. म्हणजे ठीक आहे माझं पण नका देऊ. मग अंजलीच्या ऐवजी अलंकार ठेवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी कृष्णावर खूप श्रद्धा आहे. मग माझा कृष्णाचा अलंकार म्हणून हा एक दृष्टिकोन ठेवला आणि अंजलीचा अलंकार हा एक दृष्टिकोन ठेवला. हे दोन्ही गोष्टी ठेवून अलंकार नाव देण्यात आलं. आज तुमच्या अलंकाराला एक उत्तम प्रतिष्ठा लाभलेली आहे आणि त्याचा एक दर्जा आहे. तर हा दर्जा आणि ही जी तुम्हाला एक प्रतिष्ठा मिळालेली ही कायम राहावी यासाठी तुम्ही काय वेगवेगळे उपाय करत असता किंवा काय नवीन गोष्टी तिथे आणत असतात की ज्यामुळे ती प्रतिष्ठा ही राखली जाते आणि नाविन्यता पण येते? नवीन करायचं म्हणजे नवीन भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण कसं असतं माझ्याकडे गर्दी खूप असते हॉटेलला, म्हणून मी त्याच्यात जास्त आयटम वाढवले नाही. म्हणजे माझे ठराविकच आयटम ठेवले. वडा रस्सा, वडा सांबार, डोसा, उत्तप्पा, पावभाजी आणि मिसळपाव. पण खास हे पदार्थ खायला सुद्धा पंचवटीत लोक खरेदी करतात आणि पंचवटीतून ते खास रिक्षा करून खास नाश्त्याला माझ्याकडे येतात. सीबीएसला जरी उतरला तर तिकडनं येऊन सांगतात. आणि आजही जे येणारे जे लोक आहेत ते मला सांगतात अरे आपल्या हॉटेलला आम्ही आलो बरं का. म्हणजे त्यांना वाटतं माझं आणि त्यांचं हॉटेल. मग मी पण त्यांना तेवढं हा तुमचं जे ताई या बसा बसा बसा. ते आल्यानंतर त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, हा ताई तुमचं कसं आहे, घरी कसं आहे, काय कसं आहे, काय घेता का करता का, स्वतः जाऊन त्यांना देणं. आता मुलगीची वागणूक जी आहे जास्त तुमच्याकडे जास्त मिळते. त्यामुळे ग्राहक हा तुमच्याकडे येत असतो कायम की ती प्रेम आणि आपुलकी त्यांना खाण्याबरोबरच ते सुद्धा मिळत असतं. आता मला एक सांगा की छोटे दुकान ज्यांचं आहे आणि ज्यांना तुम्ही जसं हॉटेल उभारले आहे असं जर काही करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे पहिली गोष्ट जे गडी माणसं असतात किंवा कारागीर असतात यांच्याकडे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं असतं. कारण ते काय करतात, आता आपल्याला सांगितलं की साधारण 5-50 लोकांची भाजी बनवणं, पण ते 100 लोकांची बसवतात आणि मग ती खराब होते. तो जो खराब होऊन ते वाया जातो, तो आपला नफा निघून जातो. तर आपण त्यांच्या बरोबर उभं राहून स्वतः लक्ष घालून करून घ्यायचं त्यांच्याकडे. भाऊ कर रे, बाळा कर रे, दादा कर रे, असं करून त्यांच्याकडनं करून घ्यायचं. म्हणजे आपला जो नफा जातो तो नफा जात नाही. कारण सुरुवातीला सुद्धा माझा खूप नफा गेला. जास्त माल बनवायचा, मग तो टाकून द्यायचा, मग दुसऱ्या दिवशी वास यायचा. मग तेच फक्त फटाटे उघडून ठेवायचे आणि मग जसं येईल साधारण 50 एक लोकांचं आपण केलं, 50 लोकांचं संपलं की परत 50 लोकांचं करा.
असं त्या लोकांकडनं करून घेईल तर त्यांना गेलेला पगार परवडतो. 200-300 रुपये गेले पण आता ही महागाची वस्तू जर गेली, एक वेळेला जर आपल्या वस्तू गेल्या तर 1000 रुपयाचं आपलं नुकसान होतं. त्याच्याकरता एक माणूस जास्त ठेवून ती वस्तू आपण तयार करून घेऊ शकतो. छोट्या छोट्या खूप टिप्स आहेत आणि त्या अनुभवातनं शिकता येतात. पण आजचा जो तुमचा अनुभव आहे तो मला वाटतं नक्कीच जे नवीन काहीतरी करू इच्छित आहेत त्यांना उपयोगाला येईलच. पण आता मला असं सांगा की सुरुवात जेव्हा तुम्ही केली तेव्हा घरच्या जबाबदाऱ्या काही तुमच्यावर होत्या आणि आताच्या ज्या आहेत त्या थोड्या जबाबदाऱ्या जरी कमी झाल्या असल्या तरीही घराच्या जबाबदाऱ्या या कधी संपत नसतात. पण आता आणि सुरुवातीला सुद्धा जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सांभाळत होता तेव्हाही आणि घर आणि व्यवसाय हे दोन्ही तुम्ही ताळमेळ कसं साधत होता? खास करून महिलांना सांगा की कशा पद्धतीने ते सांभाळलं जाऊ शकतं किंवा करता येतं. आता माझ्या मागे 4 मुलं होती, पण सकाळी उठून त्याला शाळेला काढून द्यायचं आणि सकाळी 7:30-8ला हॉटेल उघडायचं. मुलं शाळेत गेली की आपण सगळे रांग आणि महत्वाचं म्हणजे माझं हॉटेल खाली आणि राहायला वरती. त्याच्यामुळे मला हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित जमत होत्या. आणि मग ते मुलं शाळेत गेले की सगळी लाईन लावून द्यायची, 10 वाजेपर्यंत तिथे थांबायचं. मग माझे मिस्टर आले की ते बघायचे, नंतर घरातले काम करून घ्यायचे. मग ज्यावेळेस मुलं पण शाळेतनं आले तर त्यांना वाटायचं तर त्यांचे ते मला मुलं पण साधायचे, त्यांच्या हाताने घ्यायचे. काय वेळेस मुलांना वाटलं का आपण आई घरात ते आपण काय करणार तर ते पण जसं असं त्याचे ऍडजस्ट करायचे. त्यांना झोप आली असेल तर मी अक्षरशः खुर्चीच्या खाली माझ्या मुलांना झोपवून पण मी ती दुकानदारी सांभाळली. माझा सगळ्यात लहान मुलगा छोटा होता, तो जेव्हा माझं हॉटेल ताब्यात आलं, जो आता माझा लहान मुलगा खूप छान हॉटेल सांभाळतो, तो त्यावेळेस 4 वर्षाचा होता. मग त्याला अक्षरशः मी आमच्या ज्या बसायची जी खुर्ची होती त्याच्या खाली एक सतरी टाकायची, त्याला झोपायची आणि अशी बाजूला पाय ठेवून दुकानदारी सांभाळायची. पण जिद्द सोडली नाही की नाही आपण हे करायचं. आणि त्या शून्यातनं आताच आम्ही म्हणजे 1 वर्षाला हॉटेल डेव्हलप केलं. पण त्याच्यामध्ये आणि आपण लगेच केलं आणि लगेच मिळतं ती अपेक्षा धरायची नाही. कमीत कमी आपण 2-3 वर्ष त्याच्यामध्ये घासले पाहिजे, केले पाहिजे, तरच आपल्याला तो नफा काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की समजा आता आपण आज सामान जे आणलेले ते सामान आणलं तर त्याला लागलं आपल्याला XYZ म्हणजे साधारण 2,000चं किंवा 3,000 सामान आणले. तर सामान आणल्यानंतर ते 3,000 रुपये पहिले बाजूला काढायचे आणि मुलांचा पगार तो बाजूला काढायचा. जो उरलेला नफा आहे त्याच्यामध्ये आपण परत दुसऱ्या दिवशीचं सामान आणायचं, म्हणजे आपल्याला तिथे खड्डा पडत नाही. तर आता मी काही लोकांचं बघितलं, मला ज्यावेळेस लोक का आमचं असं झालं, तर तुम्ही काय करतात, जे आणलं ते सगळं वापरून मोकळं करतात. मग परत ते दुसरा खड्डा करायला, मग परत इकडनं काढा, परत तो खड्डा बुजवा, परत तिसरा खड्डा बुजवा, परत 4थ्या ठिकाणी काढा. मग असं करत करत केव्हा मग त्या मागे निघून जातं ते कळतच नाही. म्हणून एक तत्व ते ठेवायचं की पहिल्यांदा आपण आज आणले 4,000चं तर पहिले 4,000 रुपये बाजूला, मुलांचे काही 1,000-2,000 रुपये बाजूला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला नफा हा मिळतोच. तर तो नफा जो उरतो त्या नफ्यातनं आपण पुढे जायला शिकायचं. थोडक्यात जिद्द हवी आणि प्लॅनिंग हवं की आपल्याला काय करायचं, योजना तयार पाहिजे आणि त्याप्रमाणे मग हळूहळू करत गेलं की यश हळूहळू मिळतं. आधी कष्ट महत्वाचे. आता मगाशी तुम्ही म्हणालात की ग्राहक जेव्हा तुमच्याकडे येतो ते आपुलकी तुम्ही देत असतात आणि आपलं म्हणून ग्राहकांना सुद्धा एक आपलेपणा जाणवतो. पण असा काही तुम्हाला कोणी अनुभव म्हणा किंवा काही एक असा क्षण असतो ना की एखाद्या ग्राहकाने येऊन खूप तुमचं छान कौतुक केलं किंवा काहीतरी खूप छान आनंदाने एखादी गोष्ट, इतक्या वर्षांच्या तुमच्या प्रवासामध्ये काही ग्राहक असे जोडले गेलेले असतात की जे कायमचे असतात. असा काय अनुभव आहे तुमचा की त्यांच्यामुळे तुम्हाला आणखी प्रेरणा मिळते किंवा त्या अनुभवांनी तुम्हाला खूप आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवलेले आहेत? तुम्ही केलेला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. रोजच माझे जे येणारे कस्टमर आहे ते फार जुने रोजच ते इतके कौतुकाचा विचार आहे, पण मला काय वेळेला दुकानाची गर्दी असते तर मला त्यांचं ते कौतुक ऐकून घ्यायला सुद्धा वेळ नसतो. तर आणि ते आपुलकीने आमची बाई आणि शक्यतो खेड्यापाड्यातले लोक जे आहेत ते माझ्याकडे आवर्जून येतात का आम्ही हळदी कुंकाचा बाजार करायला आलो आणि मग ते काय 20-25 बायका येतात. मग त्यांच्या त्या चपात्या वगैरे आणतील, ते वडाचा रस्सा घेतील, ताई द्या आम्हाला आमच्या ताईच्या इथे, बरं ठीक आहे. दुसरे जे काही कस्टमर असतात त्यांना मी बाजूला बसवते आणि यांना ते देते. तर आजही म्हणजे सगळीकडे बस्ता बांधायला जातील आणि खायला माझ्याकडे येतील. म्हणजे आणि प्रत्येक आंबडचे झाले, भांडुरीचे झाले, म्हणजे जे आजूबाजूचे जे लोक आहेत ते खेड्यापाड्याचे लोक तर खास आवर्जून येतात. नाही आपल्याला आपल्या बाईचं हॉटेल बरं वाटतं बरं का. आणि त्यांना असं माझ्याकडे आल्यानंतर त्यांना वेगळं वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक लेडीज जर जास्त
हॉटेलवर बसते तर त्या समोरच्या लेडीजला यायला खूप बरं वाटतं. आता माझ्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो मुस्लिम, बोरी, आपल्या साध्या खेड्यातल्या बायका, सुशिक्षित बायका या सगळ्याच येतात, सगळ्याच जाईल. पण त्यांना काय वाटतं आपल्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहे, आपलं हॉटेल समजूनच ते येतात आणि त्यांचे लोक सुद्धा येऊन सांगतात ताई तुम्ही गल्ल्यावर बसलेला आहात तर आम्हाला पूर्ण खात्री की आमच्या बायकांकडे तुमचं लक्ष असतं. म्हणून माझ्याकडे येणारा जो लेडीजचा आहे ते जवळजवळ 90% लेडीज असतात, 10% जेंट्स असतात. आणि जेंट्स मग काही वेळेला येऊन मला सांगतात हो तुम्ही बसू नका गल्ल्यावर. म्हटलं का हो? मग आम्हाला बसायला जागा मिळत नाही, तुम्ही असल्यावर सगळ्या लेडीजच असतात, मग आम्हाला बसायला जागा मिळत नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे चहा होता, 2-2, 3-3 हांडे चहा चालायचा. पण तो चहा प्यायला 10 रुपयाचा चहा प्यायचा त्यांनी अर्धा तास वाया घालवायचा. त्या 10 रुपयाच्या याच्यात माझा 100 रुपयाचा कस्टमर होऊन जातो. दुसरी गोष्ट चहा पिता पिता गप्पा असतात तो वेळ जातो, तो वेळ निघून म्हणजे वेळ निघून जातो. म्हणून मी काय केलं आज जवळजवळ 15 वर्षाला चहा सुद्धा बंद केला की का तो वेळ वाचवून त्या वेळेचा आपण सदुपयोग करून आपला धंदा वाढवावा, 2 पैसे मिळावं. चहामध्ये किती मिळतात? 2-4 रुपये, 5 रुपये, ह्याच्या पलीकडे मिळत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची चहा पिता पिता मग जेंट्स लोक येतात, मग ते माझ्याकडे 90% लेडीज असतात, मग त्या लेडीजला ऍक्वर्ड होतो चहा पिता पिता त्यांच्याकडे बघणं, गप्पा मारणं. म्हणून तो एक कारण आहे, म्हणून पण मी चहा बंद केला. मला आता हा अलंकार हॉटेल तयार करण्यापर्यंत उभारण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे पूर्ण तुम्ही अगदी सुरुवात करण्यापासूनचा असा कोणता एक असा प्रसंग किंवा एक क्षण आहे की जो तुमच्या कायम लक्षात राहील? असं क्षण तर सांगायच्या भरपूर क्षण येतात, भरपूर जातात. त्यातून तुम्हाला एक आवडलेला किंवा तुम्हाला त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळाली म्हणा किंवा तुम्हाला त्यातनं एक त्या गोष्टीला तुमच्या व्यवसायाला कलाटणी मिळणारा असा काही असेल किंवा एक आनंदाचा क्षण की तो क्षण तुमच्यासाठी खूप आनंद देऊन जाणार होता, असा कुठला क्षण सांगतो? आता आनंदाचा क्षण म्हटले तर आज मी 2-8-86 सालापासून हॉटेल चालवते आणि ते करत करत 38-39 वर्ष आले. पण आता मग नंतर त्या हॉटेलवरच सगळं उभं केलं आणि आता ते डेव्हलप केल्यानंतर ते इतकं सुंदर झालं तर मला तो आनंद खूप मोठा वाटतो की अरे आज आपण त्यावेळेस जर कष्ट नसेल तर आज आपण या गोष्टी बघितल्या नसत्या. ठीक आहे आपल्याला लोन वगैरे काढायला लागलं, करा चालू आहे, पण ती गोष्ट वेगळी. पण ह्या याच्यातूनच आम्ही त्याच्यातून ते जे एक मोठं रूप धारण करतंय तो तुमच्यासाठी झालेला आहे, तो खूप आनंद आहे. आता हे जे तुमचं यश आहे की जे तुम्ही शून्यातून उभं केलंय असं म्हणता येईल खरं तर, पण या सगळ्या यशामध्ये तुमच्या मागे उभी असण्याची काम करण्यासाठी जी टीम आहे ती किती महत्वाची आहे, त्यांचा किती मोठा वाटा आहे? आणि दुसरं म्हणजे मला एक असं विचारायचं की कामावर जेव्हा तुम्हाला एखाद्याला कोणाला घेत असता तुम्ही त्यावेळेला तुम्ही त्यांच्यामध्ये काय बघता किंवा काय गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? बरोबर तुमचा प्रश्न. ज्याच मुलं कामावर ठेवले तर त्यांच्या बारीक लक्ष ठेवणं हे जास्त महत्वाचं असतं. त्यांनी वाया घालवू नये तिथे आपण जाणं. आणि मी दर 10 ते 15 मिनिटांनी जरी खुर्चीवर बसले असते 10-15 मिनिटांनी उगाच चक्कर मारायची, बघायचं. आणि CCTV कॅमेरे लावलेले काय वेळेला त्याच्यातून दिसत नाही पण आपण ज्या कॅमेऱ्यात बघतो तर त्या समोरच्याला धाक असतो अरे आपल्याला बघता ते बरं का. म्हणजे त्यांना जर काही दुष्कर करायचे असले तर निदान ते कमीत कमी करत तरी नाही. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि समजा आता माझ्याकडे काम विचारायला येतात तर त्या लोकांशी मी ज्यावेळेस बोलते विचारते तर त्याचं बोलणं चालणं, त्याची उभे राहण्याची पद्धत, त्याची नजर हे आपण स्वतः स्त्रीने आपल्या मनातून त्या गोष्टी तयार केल्या पाहिजे. कारण कोणाच्या कापडावर ही गोष्ट लिहिलेली नसती तो कसा आहे काय. पण आपण त्यावेळेस त्याचं ते बोलणं चाललं लक्षात आलं तो व्यवस्थित वाटला तर मग आपण त्याला काम शिकून द्यायचं. आता अशा वेळेवर आतापर्यंत माझ्याकडनं हजारो मुलं तयार होऊन बाहेर निघून गेले. ज्यावेळेस आलं आपण त्यांना शिकवतो 8-15 दिवस त्यांच्याकडनं करून ते हुशार झाले की त्यांना कळत अरे आता आपण हुशार झालो मग ते दुसरीकडे निघून जातात. पण तरी पण मी हिंमत देतो. पण दुसरे असे आले साधे मुलं पण त्यांना तयार करायचं. शेवटी एक ठेवलंय की आपण हे करत राहणार, येत राहणार, जात राहणार. म्हणून आपण तिथे थांबायचं नाही, आपण हे चालत राहिलं पाहिजे. अगदीच. आणि मला असंच म्हणून आता याच पॉइंटवर मला असं विचारावं असं वाटतं की अलंकार हॉटेल झालंय पण आता पुढे आणखी काय योजना आहेत, काय मनात आहे, काय इच्छा आहे, काय करायचं? आता करायची इच्छा म्हटलं का आता माझी मुलं बघतात तर ते मला सांगतात आई आपण असं बनवू तसं बनवू. तर मी त्यांना सांगितलं अजून 1-2 वर्ष मला करू द्या, तुम्हाला केवढं मोठं छान करायचं तेवढं करा. म्हणून मी आजही स्वतः लक्ष घालते. ते म्हणतात आईवरती आपण
कॅफे चालू करू, लंच चालू करू. पण काय होतं, आता हे मुलं छोटे होते त्याच्यामुळे त्यांना या गडी माणसांचा जास्त अनुभव नाही. आणि हे गडी माणसांना खूप मोठा डोलावर तयार केला आणि त्या लोकांनी जर साथ नाही तर परत आपण मागे खड्ड्यात जायला नको. म्हणून मी थांबते की थांबा अजून थोडे दिवस बघा आणि मग तुम्ही त्या गोष्टी करता. तर वरती कॅफे घालायचा चाललाय मुलाचा विचार. आता तुम्हाला 8-10 दिवसापूर्वीच बोलला आई वरती कॅफे घालायचं. म्हटलं ठीक आहे थांब, आता थोडे दिवस थांब जरा, मग बघू आपण. निदान त्या डिसेंबर पर्यंत तरी मी थांबायला. अनेक गोष्टी डोक्यात आहेत आणि त्या नक्कीच नक्की होणारच. वरती पण आता दोन्ही मुलं बोलले आईवरती आपण गेस्ट हाऊस चालू करू. म्हटलं ठीक आहे करा, गेस्ट हाऊस चालू करा. त्याच्यासाठी तसं माणसाचं पाठबळ पाहिजे. मग त्याच्यासाठी आता एखाद्या 2 मुलं चांगले असे पक्के तयार करणे, ते लक्ष देणं. कारण याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी याच्यात चोऱ्या माऱ्या करणं पण जास्त प्रमाणात असतं. तर मी माझं एक तत्व असं ठेवलं, जेव्हापासून हॉटेल ताब्यात घेतलं तेव्हापासून मी, आमच्या घरचे आणि माझे 2 मुलं, माझे नात ह्यांच्या पलीकडे मी कोणाला गल्ल्यावर बसू दिलं नाही. कारण धंदा असा असतो, आले तर 4-5 हजार रुपये असले त्याच्यातून 500-1000 रुपये काढले तर ते कधी कळणार नाही कोणाला. आणि मग तो आपला नफा जातो, तो नफा जाऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची असते. म्हणून ते कोणाला बसायचं. खाण्याचा जो उद्योग व्यवसाय आहे, उद्योग आहे किंवा ही जी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये खूप वेगळी आव्हानं असतात खरं तर बाकी गोष्टींमध्ये. कारण ती जबाबदारी असते. कारण जेवण हा महत्वाचा घटक आहे माणसाच्या आयुष्यातला आणि ती जी जबाबदारी आहे ती पेलणं हे खरं मोठं जिकरीचं काम असतं. कारण आपल्या पदार्थ जे आहेत ते चांगले झाले पाहिजे, लोकांना जाणं हे महत्वाचं असतं. मग यासाठी ज्या महिला इथे येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल की काय पद्धतीने आपली म्हणजे खाद्यपदार्थ बनवण्यापासून तिथे स्वच्छता ठेवणं किंवा ते पदार्थ खराब जे आहेत ते जाऊ नयेत ग्राहकांपर्यंत, यासाठीच्या काही अनेक गोष्टी आणि अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्या तुम्ही काय सल्ला द्याल अशा महिलांना की ज्यांना हा हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे? आता तुम्ही सांगितली ती गोष्ट एकदम बरोबर आहे. पहिली गोष्ट घरात आतमध्ये स्वच्छता राहावी म्हणून मी 2 लेडीज ठेवलेले आहे खास भांडे घासायला. कारण जेंट्स लोक काय करतात बरोबर धुत नाही काही नाही टाकून देतात. पण 2 लेडीज ठेवते. सकाळी एकदा 9:30 आल्या की रात्री 9:30 जातात. त्याच्यामुळे त्या स्वच्छता आणि घरकाम म्हटलं तर लेडीजच जास्त व्यवस्थित करू शकते. जेंट्स आहे 10-12 पण लेडीज पण 2 आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजही माझं वय 67 आहे पण आजही मी स्वतः यार्डात जाते. मला मुलं हसतात, आई तू किती वेळ करणार आहे, कशा ते यार्डात जाते, तिथे लोक कसे असतात काय. पण तरी मी त्या गोष्टीचा विचार नाही करत. का आपल्याला धंदा पुढे वाढवायचा आहे, 2 पैसे जमा करायचे. आजही मी एक रिक्षावाला घेते. रिक्षाला ठरलेले आमचे 7-8 जण. तर रिक्षावाला घेते, हॉटेलचा मुलगा घेते, बॅगा घेते, गोणी. तर जेव्हा ठरलेले तेव्हा यार्डामध्ये सगळं सामान बरोबर टाकून आणि परत येते. आठवड्यातून 2दा बाजारात जाऊन सामान घेऊन येते. कारण लेडीज कसे आणताना स्वच्छता आणि व्यवस्थित बघून आणते. 2 पैसे आता समोरच्या सांगितलं 5,000 रुपये झाले तर आपण त्याला नाही मग 700 त्याला देणार. त्याच्यामध्ये 300 रुपये कोणाचे असले ते आपलेच वाचले पण ते आपल्याला वाढतात. महिलांमधला जो काटकसरीपणा मूळतःच थोडासा बार्गेनिंग हा जो प्रकार महिलांमध्ये असतो तर त्याचा उपयोग या व्यवसायासाठी होऊ शकतो आणि करू शकतो. आणि त्याबरोबरच महिलांना मॅनेजमेंट ही म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे अगदी जन्मतःच मिळालेलं असतं. त्या गुणांचा इथे नक्की उपयोग होऊ शकतो असं थोडक्यात तुम्हाला सांगायचंय. तुमच्याशी तुम्ही ज्या आज खूप छान मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी बोललात आणि खूप छान सगळी माहिती आणि तुमचा प्रवास आम्हाला सांगितलेला आहे. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही एक छोटासा खेळ तुमच्याबरोबर खेळतो, तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. म्हणजे मी जे तुम्हाला प्रश्न विचारेल त्याचा अजिबात विचार न करता पटकन तुम्हाला जे वाटेल ते उत्तर तुम्ही द्या. तर सुरुवात करूया आपण. आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला बनवण्यासाठी सुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा आवडणारी तुमची एक खास डिश कोणती? वडा रस्सा. तोच फेमस आहे माझ्याकडे जास्त. अशी एक कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही जर आता लोकांना सांगितलं की अरे मी हे करू शकते किंवा मला हे पण फार आवडतं तर लोक एकदम आश्चर्यचकित होतील, एकदम सरप्राईज होतील की अरे अंजली ताई असं करू शकतात हे आम्हाला वाटलंच नव्हतं. अशी कुठली गोष्ट आहे? म्हणजे आता जो आमचं दुकानात जो पदार्थ आहे तर ज्यावेळेस हे लोक करतात त्यावेळेस मी स्वतः पण ते बघत असते की आपण पण स्वतः करू शकतो. आता ज्यावेळेस ते मुलं करून बाजूला जरी झाले तर ते काय टाकतात, किती टाकतात, किती प्रमाण ठेवतात ते आपण स्वतः लक्ष ठेवतो. म्हणजे कदाचित एखादा कारागीर आला नाही तर आपण दुसऱ्या मुलाला उभं राहून तेवढं ते प्रमाण टाकून ती वस्तू करून घेऊ शकतो आणि आपली तीच चव राहू शकते. हे जास्त महत्वाचं आहे.
जर तुमच्या अलंकार या हॉटेलमध्ये तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीला जेवायला बोलवायचं असेल तर तो कोण असेल किंवा कोणाला आवडेल तुम्हाला की हे असे आहेत ना, हा मला हिरो फार आवडतो किंवा ही हिरोईन मला फार आवडते, हिने माझ्या अलंकारमध्ये जेवायला यायला पाहिजे, असं कोण आहे? असं तर मला नाही लक्षात सांगता येणार. कारण त्याचं कारण कसं आहे, मी जास्त करून फक्त सिरियल वगैरे एखादी 2 बघते, त्याच्यामध्ये पटकन माझ्या लक्षात नाही. कुठली चव तुम्हाला जास्त आवडते, चटकदार, चटपटीत की गोड? चटकदार, चटपटीत. अशी एखादी गोष्ट जर तुम्हाला दिली किंवा एखादी शक्ती तुमच्याकडे आली की त्या गोष्टीवर तुम्ही एखादं म्हणजे टेक्नॉलॉजी असेल किंवा एखादं तंत्रज्ञान असेल की तुमच्या स्वयंपाकघरावरच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही ती पटकन करू शकाल की मला ही गोष्ट जर पटकन झाली तर एखादं असं असलं तर मला फार आवडेल की त्या गोष्टीत मला त्या मशीनची म्हणा किंवा एखाद्या पॉवरची खूप मदत होणार आहे, अशी कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की कुठल्या कामात तुम्हाला पटकन मदत होण्यासाठी असं एखादं मशीन असावं की ते पटकन होऊ शकतं? तर आता कसं होतं, आता सर्वसामान्य लोकांना मोठ्या हॉटेलमध्ये जायला घाबरतात, तर त्याच्यामध्ये त्यांना तो डोसा जास्त आवडतो. तर आता मी मुलांशी बोलले की आपल्याला डोशाचं मशीन आणतं, ते टाकलं की ऑर्डर आल्या पटकन ते पीठ टाकलं की ते डोसा तयार होऊन बाहेर येतो आणि त्या लोकांना येतात. कारण सर्व सामान्य लोक असतात तर ते मोठ्या हॉटेलमध्ये जायला घाबरतात की बाबा तिथं वडा सांबार कसं खायचा, वडा रस्सा कसा खायचा. पण आपल्या बाईच्या हॉटेलमध्ये आहे तर ते बिचारे वेटिंगला उभे राहून खास वडा डोसा माझ्याकडेच खाऊन जातात. तर आता ते डोक्यात आहे की डोशाचं मशीन तुम्हाला मिळावं की जेणेकरून तुम्ही पटकन ग्राहकांना आणि लवकरात लवकर लगेच देऊ शकता. क्या बात आहे अंजलीताई, आज आम्हाला फार छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा प्रवास जाणून घ्यायला. खरंच खूप मजा आली. तुम्ही अगदी मनमोकळेपणाने तुमचे सगळे अनुभव आम्हाला सांगितले आणि आपल्या या गप्पांमधनं कुणीतरी महिला एखादी प्रेरणा घेऊन जर तिने या व्यवसायात येण्याचं ठरवलं तर तो आपल्यासाठी नक्कीच आनंदाचा क्षण असेल. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून आभार. एक सांगते की जर अशी एखादी महिला असेल तर तिने सुद्धा माझ्या हॉटेलमध्ये जर आलं की बाबा तुम्ही आता गल्ल्यावर बसलाय, तुम्ही कसे मॅनेजमेंट करता, त्या महिलेने जर माझ्याकडे सर्व्हिस केली तरी मला ती आवडेल. कारण मी आता शोधते ते एखाद्या 2 महिला अशा ऑर्डर करणाऱ्या उभं राहून ते बिल सांगणाऱ्या. आता माझ्याकडे कसं अजून बिल सिस्टीमचं नाही, तर 1 नंबर टेबल, 2 नंबर, 4 नंबर, मला 1 नंबर टेबलचं बिल किती आहे, 2 नंबरचं किती आहे. तर त्या महिलांनी येऊन मग तिथं थांबून मला ते सांगितलं तुम्ही फक्त पैसे घेणार, ती उभी राहणार आणि त्याच्यातून तिला पण त्या गोष्टी शिकता येईल. कमीत कमी ती 2-4 महिने शिकले तर तिला त्या गोष्टीची आयडिया येईल आणि ती पुढे येईल. तर मला ती पण आवड आहे की यावं महिलांनी पुढे यावं, थांबावं, काम तिकडे 2 पैसे पण देणार, तिला तिचा पगार पण देणार. खरंच खूप एक चांगला मी म्हणते अंजलीताईंनी हात पुढे केलेला आहे मदतीसाठी की ज्या महिलांना खरंच या व्यवसायात यायचं असेल तर त्यांना अंजलीताईंचा जो मदतीचा हात आहे तो त्यांनी धरावा आणि त्यांच्या अनुभवांचाही त्यांना मार्गदर्शन होईल, उपयोग होईल आणि हॉटेल व्यवसाय या व्यवसायामध्ये येण्यासाठी नक्कीच महिलांना मदत होणार आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये अंजलीताई आमले यांच्याशी आपण गप्पा मारल्या. अशाच अनेक व्यक्तिमत्वांशी आपण गप्पा मारणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मी प्रज्ञा कुलकर्णी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.